हिरे रुग्णालयातून पसार झालेला खुनातील आरोपी 24 तासांत जेरबंद, तर कर्तव्यात कसूर करणाऱ्या 2 पोलिसांवर निलंबनाची कारवाई। धुळ्यातील शासकीय हिरे रुग्णालयातून पोलिसांची नजर चुकवून पसार झालेल्या खुनातील संशयित आरोपीला अवघ्या 24 तासांत जेरबंद करण्यात धुळे स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेला म्हणजेच एलसीबीला मोठे यश आले असून या प्रकरणी पोलीस अधीक्षक श्रीकांत दिवरे यांनी अत्यंत कडक पावले उचलली आहेत। मोहाडी पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या खुनाच्या गुन्ह्यात भारतीय दंडविधान कलम 302 आणि MCOC कायद्यांतर्गत 2020 पासून न्यायालयीन कोठडीत असलेला 39 वर्षीय संशयित बंदी गणेश अर्जुन सोनवणे हा काल हिरे मेडिकल कॉलेजमधून पळून गेला होता। या गंभीर घटनेची तातडीने दखल घेत एलसीबीच्या पथकाने वेगाने शोधमोहीम राबवत या फरार बंदीच्या अवघ्या 24 तासांत मुसक्या आवळल्या आहेत। इतकेच नव्हे तर या संपूर्ण घटनेचा सविस्तर आढावा घेऊन आरोपीच्या सुरक्षेत आणि कर्तव्यात निष्काळजीपणा केल्याचा ठपका ठेवत पोलीस अधीक्षक श्रीकांत दिवरे यांनी 2 पोलीस अंमलदारांना थेट निलंबित केले आहे। एका अत्यंत संवेदनशील खटल्यातील न्यायालयीन बंदी रुग्णालयातून पळाल्याने काल प्रशासनात मोठी खळबळ उडाली होती। मात्र आता पोलीस अधीक्षकांच्या या धडक कारवाईमुळे आणि आरोपीला तात्काळ अटक झाल्यामुळे पोलीस दलाने मोठा सुटकेचा निश्वास टाकला आहे। धुळे क्राईम न्यूज साठी अब्दुल रहमान मलिक, धुळे। मोहाडीनगर पोलीस स्टेशन येथे 2020 साली खुनाच्या गुन्ह्यामध्ये एक आरोपी होता गणेश अर्जुन सोनवणे उर्फ गण्या डमऱ्या, वय 32, राहणार मोहाडी उपनगर तिखी रोड। हा 2020 पासून धुळे जेलमध्ये न्यायबंदी आरोपी म्हणून जमा होता। दिनांक 30/3 रोजी सदर आरोपी हा वैद्यकीय कारण सांगून हिरे मेडिकल कॉलेज येथे तो भरती झाला होता उपचारासाठी। त्यावेळी त्याने तिथली परिस्थितीचा फायदा घेऊन तिथून पलायन केलेलं होतं आणि तो फरार झालेला होता। माननीय पोलीस अधीक्षक श्रीकांत दिवरे सर व अपर पोलीस अधीक्षक अजय देवरे सर यांनी स्थानिक गुन्हे शाखा तसेच मोहाडीनगर पोलीस स्टेशन, धुळे शहर पोलीस स्टेशन व आजूबाजूतील जिल्ह्यातील नियंत्रण कक्ष येथे माहिती सादर केली की सदर आरोपी याला ताब्यात घ्यावे व पुढील कारवाई करावी। स्थानिक गुन्हे शाखा पथकातील पोलीस उपनिरीक्षक चेतन मुंडे व त्यांच्या पथकास सदर आरोपी हा मोहाडीनगर येथे येणार असल्याबाबतची गोपनीय माहिती मिळाली। त्याप्रमाणे चेतन मुंडे व त्यांची पूर्ण टीम ही त्या ठिकाणी रवाना झाली व त्यांनी त्या ठिकाणी छापा टाकून सदर आरोपी याला ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला। सदर आरोपीने पोलीस असल्याचे त्याला समजल्याबरोबर त्या ठिकाणी त्याने पळण्याचा प्रयत्न केला। पाठलाग करून संपूर्ण टीमने त्याला ताब्यात घेतले आहे व पुढील योग्य त्या कारवाईसाठी धुळे शहर पोलीस स्टेशन येथे त्याला जमा करण्यात आलेले। धन्यवाद।